विनंती करतो की आपण या प्रचंड जनसागराला त्यांचं राष्ट्र मार्गदर्शन करावं. माननीय उद्धव साहेब ठाकरे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता, आज 6 तारीख आहे. महात्मा स्मृती. साहजिकच आहे या स्मृती केवळ या दिनानिमित्त जागवायच्या नसतात, त्या कायमच्या माझ्या हृदयात ठेवूनच मी महाराष्ट्राच्या कल्याणाचा जो वसा घेतलेला आहे, जे कार्य माझ्या खांद्यावरती आहे ते पार पाडण्यासाठी आज आपल्या सर्वांच्या रचनेला लागले आहे. योगायोग आहे ज्या वेळेला प्रतापराव आले आणि मला म्हणाले, उद्धवजी माझ्या मतदारसंघाचे तारीख द्या. म्हटलं कोणती तारीख? म्हणाले कोणती घ्या. आणि मग साधारणतः कॅलेंडर बघताना लक्षात आलं की 8 तारखेची गणपती विसर्जन. मी म्हटलं 6 तारखेला येतो. गणपती विसर्जन 8 तारखेला आहे. महाराष्ट्रामध्ये जी भगवी लाट निर्माण झालेली आहे त्या भगव्या लाटेत काँग्रेस राष्ट्रवादीचं विसर्जन करायला तुमच्या घरी 6 तारखेला आहे. फक्त विसर्जनामध्ये फरक असतो. गणरायाला निरोप देताना आपण म्हणतो गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सांगणारे कायमचे जा, परत येऊ नका. खाल्लं थोडं खूप खाल्लं. एकदा त्यांना असं काही बुडवून टाका की कळताच कामा नाही की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी नावाचे पक्ष अस्तित्वात होते. आज प्रतापराव तुमच्यासोबत अनेक जण शिवसेनेत आले. आपणही सांगितलं, प्रामाणिकपणे सांगितलं, तुम्ही आधी राष्ट्रवादीमध्ये होतात, त्याच्या आधी काँग्रेसमध्ये होतात, आता शिवसेनेमध्ये आलेला आहात. आता तुम्हाला फरक कळेल पक्षापक्षामधला फरक काय असतो तो. आज माझं बघा ना, मी कोणत्याही सत्तेच्या पदावर नाही, राज्याचा मुख्यमंत्री नाही, आणखी देशात तुमचे माझ्याकडे पद नाही. पण राज्यामध्ये जिथे जिथे जातोय तिथे अशी दुडुंब शोभा गर्दी माझ्यासाठी येते. हे माझं भाग्य आहे. आणि भाग्य मी अनेकदा सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे या नावाची किमया नाहीये, उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची जादू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या दैवताने ही जी काही पिढी, ही जे काही सैनिक माझ्यासोबत दिलेले आहेत, एक शिवबंधन निमित्त आहे. पण हे जे आपलं हृदयाचं बंधन आहे त्याच्यासाठी दुसऱ्या कोणत्या बंधनाची गरज नाही. हे आपले शिवबंधन, हे आपले जन्मजात आहे. आज विषय आलेला आहे, कोणत्या कोणत्या विषयाचा समाचार घ्यायचा, कोणते विषय आपल्यासमोर मांडायचे. माझ्याकडे आता एक कागद दिलेलं आहे प्रतापरावांनी. प्रतापराव एक सांगतो, तुम्ही या मतदारसंघाचे आमदार होतात. आता याच्या पुढची जी कारकीर्द आहे ती कारकीर्द मला निवड तुमच्या नावामध्ये प्रताप नको, तुमच्या चांगल्या कामाचा प्रताप मला महाराष्ट्राला दाखवायचा आहे. आता प्रतापराव म्हटल्यानंतर कामाचे प्रताप दिसले पाहिजे ते आपण दाखवायचे आहे. आणि मला जे त्यांनी लिहून दिलेलं आहे, एक एक भ्रष्टाचारामागून भ्रष्टाचार. गुरुदागती 2-2.5 कोटी रुपये आले. कुठे दिसतात केले तुम्हाला? कोणाच्या खिशात गेले, ज्याचे खिशात तुले ते बघा तुम्ही. हे सगळे जे काही विषय आहेत आदर्शचा घोटाळा. मला एक अशोक चव्हाणांचं खरंच नशीब कसा घेऊन आलाय माणूस बघा. कधीतरी पेपरमध्ये बातमी येते, त्याचा अशोकरावांचं काय खरं नाही, फेक न्यूजच्या बाबतीत नक्की जाणार. आणि 2 दिवसांनी बातमी येते, तिला असा मिळाला.
काय चाललंय मला काही कळतच नाही. खाऊन खाऊन खाल्लं सगळं तरी सुद्धा अजून बाप्या मस्त म्हणजे नांदेडचे खरे सुपुत्र मुख्यमंत्री पदाची नाही म्हटलं तरी ती खुर्ची यांना मिळाली होती, बहुमान मिळाला होता. काय केलं तुम्ही नांदेडसाठी? जे काय तुम्ही सगळे पाहणे वाचले रस्त्याचे असतील, त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट मी एखादा बघितलं विमानतळ छान झालेलं आहे, म्हणजे खरोखर अभिमान वाटेल असं विमानतळ. विकासाला आमची नाव नाहीच आहे, विकास झालाच पाहिजे. आपलं सरकार आल्यानंतर नवे ते येणारच, आल्यानंतर सुद्धा आम्ही विकास करणारच. पण विकास करताना गोरगरिबांना लुबाडून, त्यांना फसवून, त्यांच्या जमिनी हडप करून, म्हणजे त्यांचं थडगं बांधून त्यांच्या उरावरती आम्ही विकास करणार नाही. त्या विकासामध्ये त्यांचाही सहभाग असेल असा आपलं सरकार असेल, त्याला म्हणतात विकास. त्याचं नुसतं चाललं. आज सुद्धा मुद्दामून येताना मी टॅब्लेट द्या, हे परवा मी टीव्हीवरती दाखवलं, तुम्ही बघितलं शिक्षणासाठी मी काय ते बोललं ते आले का तुमच्यापर्यंत? बरं, तुमच्यापैकी किती जणांची मुले शाळेमध्ये जातात ना? बऱ्याच लोकांची जातात. दफ्तर किती मोठं आहे तुमच्याकडे तरी उत्तर जाईल का? हे बघा, कोणते दफ्तर शाळेत कांदी मारून आले का रे बाबा? हे दफ्तर घेऊन आले, आता दफ्तर घेऊन जायला आवडेल की हे घेऊन जायला आवडेल? हे मी देणार आहे. 8वी, 9वी आणि 10वी त्याचा अभ्यासक्रम मी आता याच्यामध्ये टाकून देणार आहे. आणि तो कसा असेल हे परवा दाखवलं तुम्हाला मी. हा झालं. हे 8वी, 9वी आणि 10वी या 3 इयर्सचा अभ्यासक्रम हा आपल्या मुलांना मी महापालिका आणि जिल्हा परिषदेतले जे विद्यार्थी आहेत 8वीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्गाचा अभ्यासक्रम याच्यात टाकून त्यांनी मोफत वाटणार आहे. मोफत हा अभ्यास करा, मोफत. आणि बाकीच्यांसाठी हा जो अभ्यासक्रम आहे तो एवढ्या नका एवढ्या एसडी कार्डवर मी टाकलेले आहे. म्हणजे पुस्तकाचं ओझं किती होते, दप्तर किती मोठं होत आहे, हे दप्तर बाजूला करून जर एवढंच जर तुमच्या हातात कार्ड दिलं तर हे मी माझा फोन पण आणले, या फोनमध्ये सुद्धा 8वी, 9वी, 10वीचा अभ्यासक्रम मी टाकलेला आहे एवढ्या फोनमध्ये. हा असा विचार तरी अशोक चव्हाणांनी केलाय, असा विचार इतर काँग्रेसवाल्यांनी कोणी केलाय? सगळं करायचं ते पुस्तक तुम्हाला लुबाडून टाकायचं आणि स्वतःचे कारखाने बांधायचे, स्वतःची मोठी मोठी संस्था उभ्या करायचं. जे चांगले चाललेले कारखाने असतील ते अडचणीत आणायचे आणि अडचणीत आणल्यानंतर मदत करण्याचा डाव टाकून देखावा निर्माण करून कारखाने आपल्या खिशात टाकायचे. बरोबर ना कसं? हो प्रतापराव, हे कारखाने कसे बाकी आले त्यामुळे सांगतोय. कारखाने आधी चांगले चाललेले अडचणीत आणायचे आणि मदतीचा दावा करून स्वतःच्या खिशात टाकायचे. आणि म्हणून मी काल जे बोललो की आता निवडणुका आलेल्या आहेत, निवडणुका आल्यानंतर वेळासारखी काही वाटेल ती तुम्हाला स्वप्न दाखवली जातील. बाजूच्या राज्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्या आर्किटेक्टची सांगितलं तुम्हाला लॅपटॉप देईल, पलीकडे आणखी कोणी सांगितलं मी तुम्हाला टीव्ही देईल, मी आणखीन ऐकलं कुठे कोण वॉशिंग मशीन देत आहे, कोण फ्रीज देत आहे. का वाटेल तरी मी तुम्हाला टेलिव्हिजन देणार नाही, मी तुम्हाला फ्रीज देणार नाही, एअर कंडिशन देणार नाही. या गोष्टी खरेदी करण्याची ताकद मी तुम्हाला देणार आहे. तुमची वस्तू तुम्ही खरेदी करा. याचा उपयोग काय? टेलिव्हिजन दिला आणि टेलिव्हिजन लावल्यानंतर पहिल्याच वेळेला अशोकरावांचा भ्रष्टाचार, काँग्रेसने किती मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. अजित पवारांनी 70,000 कोटी रुपये सिंचनाचे खाल्ले, हेच बघायचं ना टीव्हीवर. मग त्याच्यापेक्षा मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करून मी मुलाला शिकवतो, मी सांगतो की अरे ही माझी पुढची महाराष्ट्राची भावी आधार पिढी आहे, त्यांना आत्ता जर कमी ओझं कमी नाही केलं तर ओझ्यामुळे ते वाकून जातील आणि ते जर का वाकले तर महाराष्ट्र काळ धुवा कसा राहणार? जबाबदारी आपली. आज हे केले हे माझ्या हातामध्ये. सरकार आणायचं नाही आणायचं तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे माझ्या हातामध्ये तुमच्यासाठी तयार असलेली गोष्ट तयार आहे, पण ही तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातामध्ये द्यायची की हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला हवे की नको आहे ही गोष्ट तुम्ही घेणार की नाही? मी खोटं बोलत नाही, नुसतं सांगू शकलो असतो की मी हे करेन, पण मी तुम्हाला आधी करून दाखवतो आहे आणि करून दाखवल्यानंतर सांगतोय की मी तुम्हाला दिलेलं आहे. तसंच आणखी सुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवणार आहे.
सुद्धा बघा काय उद्या दाखवतोय. महत्वाचा मुद्दा काय आहे की गेले काही दिवस काही महिने हे सरकारच्या जाहिराती करते ती जाहिरात सुद्धा मी घेऊन आलेलो आहे. पूर्णपणे जाहिरात. या जाहिरातीचे मुद्दे मी वाचून दाखवतोय आणि खरंच जर काय झालं असेल तर तुम्ही मला सांगा उद्धवजी सरकारमध्ये खरोखर झालेलं आहे. माझ्या गावामध्ये ही साक्ष आहे की या जाहिरातीचा मुद्दा खरा आहे. सांगा मग. रस्त्यांच्या चौपदरीकरणाने जीवन गतिमानवर समृद्ध झाले. व्याज सवलत योजनेने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. खरं सांगायचं मी बोलतो म्हणून खोटं नाही बोलायचं. क्रीडा धोरणामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडू लागले. कोण खेळाडू झाले आहेत ही आपली जाहिरात आहे. पाण्याची टंचाई सिमेंट बांधल्यामुळे टंचाईवरती मात करण्यात आली. किती बांधले तुमच्या गावामध्ये झालेले हात वर करून सांगा आमच्या गावात झालेले आहे. आणि नसतील तर हात वर करून सांगा आमच्या गावात झालेले नाही. मला वाटतं या चॅनलवाल्यांनी त्यांचे हात घ्या जरा हे त्यांच्या हात दाखवा. औद्योगिकरणामध्ये आघाडी राहिली. राज्यात 23% थेट परकीय गुंतवणूक झाली. किती उद्योगधंदे तुमच्या गावाकडे तुमच्या तालुक्याकडे तुमच्या जिल्ह्याकडे आणि संपूर्ण मराठवाड्याकडे मला हात वर करून सांगा आमच्या गावात कारखाना आलेला आहे. हे दाखवा जरा चॅनलवाल्यांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा दाखवा जरा त्यांना. आला असेल तर हो सांगा नसेल तर नाही सांगा. मग हे काँग्रेसवाले जेव्हा तुमच्या प्रचाराला येतील त्यांच्या प्रचाराला तुमच्या गावात येतील त्यांच्या थोबाडावरती या जाहिराती मारा. या जाहिराती गोळा करून ठेवा जरा. त्यांच्या थोबाडावरती मार. कारण नालायका हे जाहिरातीवरती एक भूतांड पुत्र संपूर्ण वृत्तपत्रामध्ये देण्यामध्ये किती कोटी खर्च केला. त्या खर्चामध्ये माझ्या गावातली एखादी योजना का केली नाही. ती जर केली असेल तर आजचा शेत खाण्याची वेळ आलेली नसती. का दिलं नाही तुम्ही. याच्यामध्ये आणखीन एक दिलेलं आहे. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाने 12,000 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले. 12,000 कोटी आले तुमच्यापर्यंत. मग जर का एवढे पैसे दिले असतील तर कोणाच्या खिशामध्ये गेले कोणी खातं ते. प्रतापराव तुम्ही मगाशी जे बोललात मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो हे जे काही सगळे भ्रष्टाचार झालेले आहेत रुग्णालयाच्या नावाने पैसे आले पण रुग्णालयाचा पत्ता नाही. असे सगळे भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिले गेलेले पैसे हे ज्याने कोणी खाल्ले असतील आणि एकदा तुम्ही आपलं सरकार निवडून आणा. मी तुम्हाला वचन देतो ज्याने कोणी खाल्ले असतील ना त्याला उलटे टाकून त्याच्या पोटातले पैसे बाहेर जाऊन घेतले वाटत. समजता काय तुम्ही बोला. लोक म्हणजे काही नुसते शेळ्या मेंढ्या नाही. आम्ही काही करायचं आणि शेवटच्या क्षणाला पैसे वाटले की मुकाटपणाने सगळी शेळ्या मेंढ्या आम्हाला येऊन मतदान करतात. हे होणार नाही. आता या शेळ्या मेंढ्या राहिलेले नाही. ते असं ठाणे वाघ आहे ठाणे वाघाचे बच्चे आहे. या जाहिरातीमध्ये ज्यांनी सांगितलं की आमच्या काळात वाघांच्या संख्येत वाढ झाली. अरे काय तुमच्यामुळे वाघ वाढले. वाघांनी वाघ वाढवले. तुम्ही नामाचे कसले वाघ वाढवताय. तुम्हाला काही कारण काँग्रेस गवत नाही वाढवत आहे तर तुम्ही काय वाघ वाढवताय. हे वाघ बघा हे वाघ माझ्या समोर बसलेले आहे. ते शिवसेना प्रमुखांचे वाघ त्यांनी माझ्यासोबत दिलेले आहे. हे सगळे वाघ माझ्यासोबत असताना ज्यावेळेला मी प्रथम इकडे आलो या रेस्टॉरंटमध्ये थांबलो त्या शंकर ठाणेकरांचं कुटुंब मला भेटलं. एक आणखी एका आपल्याला ठाण्या वाघ त्याची हत्या 4 दिवसापूर्वी झाली. संपूर्ण कुटुंब उड्यावरती पडलं. काय करायचं नुसतं श्रद्धांजली व्हायचं. आज राज्यामध्ये कोणी सुरक्षित राहिले नाही तर त्याच्यावरती दरोडा पडला की ती नियोजित हत्या होती त्याचा शोध घेणार कोण. मी पोलिसांना सुद्धा सांगतो की 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येत आहे. या प्रकरणाचा तपास तुम्ही मुळापर्यंत जाऊन केला पाहिजे. कोणी जो कोणी असेल मग तो दरोडा असेल तर त्या दरोडेखोरांची कीड ही चिरडावीच लागेल. नाहीतर आमचं सरकार आल्याने दरोडेखोरांची कीड आम्ही चिरडोच. पण दुर्दैवाने जर त्याच्यामध्ये हत्या असेल नियोजित कट असेल हे शासन किती काळ राहिले खरं राहिलेलं होतं तसं मला माहिती नाही. मागणी आपण करूया ती सीआयडी चौकशी झाली पाहिजे. पण यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. आपलं सरकार आल्यानंतर ती चौकशी केली जाईल आणि जे कोणी त्याच्यामध्ये हत्यारे असतील त्यांना सुद्धा मी म्हणेन भिंत काढून भर चौकात फाशी दिली जाईल. त्यांना फाशी दिलीच पाहिजे. एक माझ्या शिवसेनेने काय त्याचं गुन्हा होतं सर्वसामान्य
सर्वसामान्य लोकांसाठी संघर्ष करणं, आंदोलन करणं, घर कुटुंब ना करण्याची पट्टी पाहिली ना त्याची मुलं पाहिली, फक्त काम येते काम. माझ्या बाळासाहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे. मी शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे. माझ्या जनतेची जबाबदारी माझ्यावरती आहे. म्हणून रात्रंदिवस मेहनत करणारा हा आमचा शंकर, अरे जर का त्याला माहिती असते ना हा असा हल्ला होणार आहे, तर त्याने जे हल्लेखोरांना 4, 5, 10 एवढे असतील त्याचे दोघांचे तरी मुद्दे तरी तिथे पाहिजे असेल असं तो ढाण्या वाहत होता. पण बेसावत त्यांनी त्याला धाडला गेला. त्याच्याची काही कल्पना नाही. अचानक गाडी थांबवली गेली आणि तपासप वाद होईल आमचा एक सुंदर शिवसैनिक रक्ताच्या सारळीमध्ये पडतो. हे त्यांच्या सरासरी वाया जाऊ देणार नाही ही शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतोय. होय, मला राज्य पाहिजे. मला या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार पाहिजे. मला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न नाहीये. पण ज्या आशेने तुम्ही माझ्याकडे बघता आहात की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा तुम्हाला न्याय देऊ शकेल, मला कळते त्या डोळ्यामध्ये त्या वेदना आहेत. त्या वेदना, तुमच्या व्यथा, तुम्हाला कोणी आधार राहिलेला नाही म्हणून शिवसेना तुम्हाला आधार वाटतोय. हा संपूर्ण अंधकार पसरलेला आहे. आपली मुलं काय करतायत, कुठे जात आहेत, प्रतापराव तुम्ही जे दर्याचं बदला करू ना, मदत जरूर करेल. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणूनच म्हणू ही आमची शपथ आहे. पण याचा अर्थ दुसऱ्या धर्मावरती अत्याचार करणं हा आमचा हिंदू धर्म नाही करत. तुम्ही धर्म कोणताही घ्या, हिंदू घ्या, इस्लाम घ्या, ख्रिश्चन घ्या, शीख बांधव तर आपलेच आहेत. पहिल्यांदा हे धर्म जे आहे त्या धर्मामधला महत्वाचा धर्म हा माणुसकी आहे. माणुसकी हा मोठा धर्म आहे, तो आम्ही सुद्धा मानतो, ते आम्ही सुद्धा मानला पाहिजे. दर्ग्याला मदत करणं हे काय मोठं काय निवडणुकीच्या तोंडावरचं लालू दाखवलं नाही. आज सुद्धा इकडे अनेक मुस्लिम बांधव वगैरे असतील, त्यांना सुद्धा मी सांगतो तुम्ही येता सोबत या. त्याला आम्ही आमची माता मानतो, त्या मातेला तुम्ही सुद्धा तुमची माता माना. बस आमचं तुमचं भांडण या भारत मातेचे आम्ही पुत्र आहोत. आम्ही एखाद्या वेळेला हिंदुस्थान म्हटल्यानंतर संपूर्ण जणू काही आभार कोसळले अशा पद्धतीने आमच्यावरती सगळे तुटून पडतात जे स्वतंत्र करतात खेळ करणारी सर्व धर्मसमूहामध्ये. अरे हा हिंदुस्थानच आहे, कोणाच्या परवानगीची गरज नाही. हा हिंदुस्थान आहे आणि या हिंदुस्थानामध्ये हिंदूंचं मान आणलं गेलंच पाहिजे. पण याचा अर्थ दुसऱ्याचं मान राखायचं नाही असं नाही. आज जे काही सगळं चाललेलं आहे, अल कायदा म्हणते की आम्ही हिंदुस्थानचं इस्लामीकरण करणार. तेव्हा माझे जिवंत आहे शिवसेना प्रमुखांचे कोकण तुमची माय वगैरे हिंदुस्थानचं इस्लामीकरण करायला. आणि मध्यंतरी जे काय आलेलं आहे अल जिहाद, लव जिहाद, या राज्य सरकारला मी सांगतो एकतर केंद्राच्या सरकारला गेलेलं आहे. पण इतके वर्ष केंद्रामध्ये काँग्रेस, राज्यामध्ये काँग्रेस, काय दिलं तुम्ही? या ज्या जाहिराती दाखवत आहात की आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं, तुम्ही ते दिलं नाही. तुम्ही दिलेली ही हिरवी कीड दिलेली आहे जी आतंकवादी बनवून आमच्या मुलावरती येते आहे. आमच्या मुलावरती येते. काय आमचा गुन्हा आहे? काय आम्ही कोणाची म्हणतो? कसं काय? आज विकासासाठी आम्ही तळमळतो आहोत. शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे म्हणून आम्ही धडपड करतो आहोत. आणि त्यावेळेला आमच्यापैकी काही तरुण लव जिहाद म्हणून परदेशात जातात, इराकमध्ये जातात, इराणमध्ये जातात. कोणाचं कोणाला कळत नाही. कल्याणमध्ये काही तरुण गेले, काय करत तिकडे त्या लढ्यामध्ये. अरे कोणाचा लढा? हिंदुस्थानचा आहे का? पण त्यांच्या लढ्यामध्ये लव जिहादमध्ये तुम्ही सामील होत आहे. घरच्या कोणाला कल्पना नाही. मुलं जातात कुठे, करतात काय? एवढीच लढण्याची तुमच्या उर्मी असेल तर लव जिहाद म्हणून कोण समोर आमच्या येणार असेल तर हा शिवसैनिक त्याच्यासमोर लव हिंदुस्थान म्हणून उभा राहील. लव हिंदुस्थान. अरे तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही सैन्यात करता. आज आपल्या देशासमोर जे आव्हान उभं राहिलेले चहू बाजूने आपण वेगळे गेलेलो आहोत. तुमच्या असलेल्या त्या शौर्याची मी सुद्धा आदर करतो. पण तरी लव जिहाद म्हणून नाही, लव हिंदुस्थान म्हणून तुम्ही आमच्यासोबत उभे राहा. तुम्ही आमचे आहात आणि तुम्हाला मिठा मारायला तयार आहोत. हे आमचं हिंदुत्व आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. पण हे जे काय संकट चाललेले याच्याबद्दल कोणी बोलायची हिंमत करत नाही. आम्ही जर का आमच्याबद्दल काही बोललो तर लगेच सगळेजण म्हणतात हे बघा काय हे भगवत करत जातात. अरे करतो ना. पण त्या भगव्यामध्ये जसं छत्रपती शिवरायाच्या पदरी काही चांगले मुस्लिम होते ना, मराठी नेता सुद्धा होता, बरोबर ना. पण त्यांचं सुद्धा अंगावर जे आले
म्हणतो मी तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. हे आमचं धोरण हे धर्माच्या विरुद्ध नाही, पण जे पाक भारतीय असतील, जे बांगलादेशी भारतीय असतील, त्यांना मात्र इथे राहण्याचा अधिकार नाही. हे आमचं हिंदुत्व एवढं सरळ आणि स्पष्ट आहे. आणि बाकीच्या ज्या मी गोष्टी तुमच्यासाठी करतोय, हे शिक्षणाचा आज फार मोठं मला असं वाटतं शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला स्वप्न पाहिलं होतं. आणि अनेक रात्री जेव्हा बघायचे, विद्यार्थी बघायचे, पाठीवरती ओझं आहे, त्या ओझ्यांचे वाचलेले, तेव्हा ते म्हणायचे त्याही मुलं आहेत का ओझी मारणारी जनावर आहेत, यांच्या पाठीवरचं ओझं मला दूर करायचं. मी माझ्या परीने शिवसेना प्रमुखांची प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची शपथ आणि वचन देत असलेले वचन मी तुम्ही सरकार दिल्यानंतर मी पूर्ण करणार आहे, पूर्ण करून दाखवतो आहे. उद्या सुद्धा जे काही मी तुम्हाला दाखवणार आहे ते सगळं तुमच्यासाठी करतो. सिंचनाचे सुद्धा जे प्रकल्प आहेत, प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये सगळ्यांकडे मी माहिती घेतोय की किती प्रकल्प याने नुसते पैसे खाऊन मोकळे झाले आणि गावकऱ्यांमध्ये ताण दिले राहिलेले. आज सुद्धा मराठवाड्यामध्ये पाऊस सुरू आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कदाचित मिटला असेल, आहे ना? तो पण नाही. तुमच्यापैकी शेतकरी किती आलेत? किती वेळा पेरणी झाली बाबा तुमची? एकदा, दोनदा का तीनदा? दोनदा, तीनदा. आता काय लागणार आहे तुमच्या डोक्यावरती? किती कर्ज येणार आहे? बरं, या सगळ्या काळामध्ये कधीतरी काँग्रेसचा पुढारी, राष्ट्रवादीचा पुढारी, आपले पवार साहेब, माजी कृषी मंत्री आले तुमच्याकडे. हे सगळेजण आपल्या तुमच्या वाचण्याच्या मागे लागलेले. कोण कोण कुठून येते? अरे आम्ही कुठे जात नाही, पण प्रतापराव सारखे अट्टल कार्यकर्ते समोरून आमच्या पक्षामध्ये येत आहे. आम्ही नाही पक्ष फोडायला जातो. आणि मध्यंतरी शरद पवार जे बोलले, कारण त्याचा आता पक्ष फुटायला लागला. राष्ट्रवादीला लागली कळलं, पक्ष टेन्शन कळलं. कसं झालं? आजपर्यंत तुम्ही जे पास केलं, अरे शिवसेना प्रमुख असताना त्यांच्या पाठीत वार करून पहिल्यापासून तुम्ही आमचा फोडला. म्हणजे भुजबळ असतील, आणखी कोणी असतील, सतत पक्ष फोडत 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 तुम्ही तुमचा पक्ष बांधला. मी तर अनेकदा बोललेलो आहे की राष्ट्रवादी हा पक्ष नाही. राष्ट्रवादी ही गद्दार पाहिजे, गद्दार सगळीकडे घेऊन तरी केली होती, पण त्याच्यात सुद्धा काही अक्षर माणसं जे तळमळत होती त्यांना आज मार्ग मिळालेला आहे. आता पवार त्याला कळलं की दुसऱ्याचा पक्ष पडल्यानंतर काय होतं, कसं दुसरं होतं. ही माणसं जोडली जातात, त्याला लाडू टाकून तुम्ही फोडता. फोडत होता आतापर्यंत तुम्ही मजा बघितली आणि आता तुमच्याची पाळी आली. काय वाटतंय ते करा, पण पक्ष फुटू देऊ नका. पक्ष तुमच्या ताब्यात राहिला तुम्ही. आता या महाराष्ट्राने तुम्हाला खूप दिलं, खूप दिलं, खूप दिलं, खूप प्रेम केलं, खूप संधी दिली. मग ती काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, तुम्ही काढा. गेल्या 50 वर्षाचा इतिहास काढा, 60 वर्षाचा काढा. किती वेळा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि किती काळ आपलं सरकार होतं. आणि माझं जाहीर आव्हान आहे, आव्हान, आपलं शिवशाहीचं सरकार असताना झालेली कामं काढायची काढा, त्यावेळेचे भ्रष्टाचार पण काढा. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असलेली कामं काढायची आणि त्यावेळेचे भ्रष्टाचार काढायचे. माझं आव्हान आहे, होऊन जाऊ द्या. निवडणुका घेऊ नका. ज्याचं पाहिजे जड ठरेल त्याला विजेता घोषित करा. भ्रष्टाचाराचं नाही, कामाचं. हे एवढं स्वच्छ आणि स्पष्ट रोखोक मला नाही वाटत काँग्रेसवादी किंवा राष्ट्रवादीवर बोलू शकते. ही सगळे चळवळ चांगले बांधवाला बघितलं तुमच्यासाठी चाललेली. या सगळ्या जाहिराती केल्या जात आहेत. महिला सुरक्षा, महिला सुरक्षा. कुठेच महिला सुरक्षित. स्वतः आर पाटील जेव्हा सांगतात की घराघरामध्ये सुद्धा पोलीस दिले तरी सुद्धा महिलांची सुरक्षा करता येणे शक्य नाही. मला खरंच पोलिसांची काय वेळेला दया येते. भावाला तुमचा सुद्धा मी विचार केलेला आहे. जरा आणखी काही दिवस जाऊ दे, तुमच्यासाठी सुद्धा मी काहीतरी जाहीर करणार आहे. तुम्ही सुद्धा माणसं, तुम्हाला सुद्धा कुटुंब आहे. फक्त काय होतं, काही वेळेला थोडंसं डोकं फिरतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं राग आणि तुम्ही मंत्र्याला झटकून काढू शकत नाही. मग तुम्हाला आमची लोक सापडतात. हे असं काही करून जाते. थोडे दिवसाचे पाहुणे राहिलेले आहेत, त्यांचं विसर्जन आपण करतो. किंबहुना त्या विसर्जनाचाही बंदोबस्त तुम्हीच करा. जसं गणपतीच्या विसर्जनाचा बंदोबस्त असता, बंदोबस्ताला बोलेल, तसं काँग्रेस राष्ट्रवादीच्या विसर्जनाचाही बंदोबस्त तुम्हीच करा. तुमच्यावरतीच का तुम्ही चांगल्या हे सगळे 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 सगळ्याची मोठी जबाबदारी. आपण जे बोलतो आमचा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र, इकडे तर गोविंद सिंगांची पण भूमी आहे. फुले, शाहू, आंबेडकर, ते जर का बघत असतील तर ते बोलते
अरे अरे हा माझा महाराष्ट्र नाही, हा माझा महाराष्ट्र नाही. या महाराष्ट्रामध्ये मी जन्माला आलो की मला लाज वाटते. पण आता मला खरंच आशा वाटते की एक माझी भव्य झेंडी, एक माझा भगवा झेंडा हा महाराष्ट्र व्यापून टाकेल आणि त्यांना जो पाहिजे होता तो महाराष्ट्र उभा करेल. आणि म्हणून बांधवांना आणि भगिनींनो, केवळ सत्ता प्राप्तीसाठी लढाई नाही. ज्याला कोणते मुख्यमंत्री झाला, उद्या मी मुख्यमंत्री झालो आणि काय तुम्हाला दिलं नाही, काय फरक तुमच्या आयुष्यामध्ये पडणार. आतापर्यंत आपण अनेक आंदोलन केली, पण आता एक मोठं आंदोलन करायचं ते सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीला हाकून देण्याचं आंदोलन करायचंय. चले जाओ, चले जाओ. नकोय, तुम्ही आम्हाला नको आहात. ही सत्ता आम्ही बदलणारच, ही सत्ता आम्ही घेतून घेणारच. हे आंदोलन आजपासून तुम्ही सुरू करायचे आहे का? तुमच्या मंदिरात ताकद आहे का? पिसून गेलेली आहे. तुमच्या सगळ्या विकासाची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे जर तुम्ही आमच्याकडे येणार असाल तर. पण तुम्ही मला हात वर करून त्यांना उद्धवची काळजी करू नका. केवळ लोहा खंडारच नाही तर संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण राज्यात एक परवाचं बहुतेक सगळ्यांच्या हातामध्ये शिवबंधन आहे. आता या हातातला भगवा हा कधी खाली ठेवणार नाही. एक शपथ घेऊन हा भगवा येत्या निवडणुकीत काय वाटेल ते होते, पण आम्ही विधानसभेवरती भरपणामध्ये भरपूर आहात. जय हिंद, जय महाराष्ट्र.